प्रकरण 1. भूमितीतील मूलभूत संबोध. मुलांनो, बिंदू, रेषा आणि प्रतल हे भूमितीतले मूलभूत संबोध आहेत. त्यांच्या व्याख्या केल्या जात नाहीत. रेषा आणि प्रतल हे बिंदूंचे संच आहेत आणि रेषा म्हणजे सरळ रेषा, हे लक्षात ठेवा. रेषा ही दोन्ही बाजूंना अमर्याद असते आणि तिचा हा अमर्यादपणा दाखवण्यासाठी रेषेच्या दोन्ही बाजूंना आपण बाणांची टोकं दाखवतो. आता बघूया बिंदूंचे निर्देशक आणि अंतर. या ठिकाणी आपल्याला संख्या रेषा दिसते. संख्या रेषेवरील बिंदूशी निगडित संख्येला त्या बिंदूचा निर्देशक म्हणतात. प्रत्येक वास्तव संख्या ही संख्या रेषेवरील एकाच बिंदूंनी दर्शवता येते. उदाहरणार्थ, या ठिकाणी आपल्याला डी हा बिंदू रेषेवरची एक ही संख्या दाखवतो, म्हणजेच एक ही संख्या बिंदू डी चा निर्देशक आहे. आणि त्याचप्रमाणे ए चा निर्देशक ऋण 5 आहे. यानंतर दोन बिंदूंमधील अंतर काढणं. दोन बिंदूतलं अंतर काढणं म्हणजे त्या बिंदूंच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणं. मात्र कोणत्याही दोन बिंदूतील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते, हे लक्षात ठेवा. प्रश्न बघूया. खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतर काढा. डिस्टन्स बीई. आता या संख्या रेषेवर बी चा निर्देशक आहे 2 आणि ई चा निर्देशक आहे 5. 5 हा 2 पेक्षा मोठा आहे, म्हणून डिस्टन्स बीई बरोबर 5 वजा 2 बरोबर 3. यानंतर डिस्टन्स पीसी. बिंदू पी चा निर्देशक आहे ऋण 4 आणि बिंदू सी चा निर्देशक आहे 3. आता 3 मोठे ऋण 4 पेक्षा, म्हणून डिस्टन्स पीसी बरोबर 3 वजा ऋण 4 बरोबर 3 अधिक 4 बरोबर 7. पुढचा प्रश्न. बिंदू ए चा निर्देशक x आणि बिंदू बी चा निर्देशक y आहे, तर खालील बाबतीत डिस्टन्स ए बी काढा. x बरोबर 6 आणि y बरोबर ऋण 2. बिंदू ए चा निर्देशक आहे 6 आणि बिंदू बी चा निर्देशक आहे ऋण 2. 6 मोठे ऋण 2 पेक्षा, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 6 वजा ऋण 2 बरोबर 6 अधिक 2 बरोबर 8. यानंतर बघूया दरम्यानता. जर पी क्यू आर हे एकरेषीय भिन्न बिंदू असतील तर खाली दिल्याप्रमाणे 3 शक्यता संभवतात. या ठिकाणी बिंदू Q हा P आणि R यांच्या दरम्यान असेल. याप्रमाणे बघितलं तर बिंदू R हा P आणि Q यांच्या दरम्यानी असेल आणि याप्रमाणे बघितलं तर बिंदू P हा R आणि Q च्या दरम्यान असेल. जर डिस्टन्स PQ अधिक डिस्टन्स QR बरोबर डिस्टन्स PR असेल तर Q हा बिंदू P आणि R च्या दरम्यान आहे असं म्हणतात आणि ही दरम्यानता P-Q-R अशा प्रकारे दाखवतात. प्रश्न आहे. खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा आणि दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसं सांगा. पहिला आहे डिस्टन्स AB बरोबर 16, डिस्टन्स CA बरोबर 9 आणि डिस्टन्स BC बरोबर 7. या ठिकाणी डिस्टन्स AB बरोबर 16 समीकरण 1 आणि डिस्टन्स BC अधिक डिस्टन्स CA बरोबर 7 अधिक 9 बरोबर 16 समीकरण 2. आता 1 आणि 2 यावरून डिस्टन्स BC अधिक डिस्टन्स CA बरोबर डिस्टन्स AB आणि म्हणून C हा बिंदू B आणि बिंदू A च्या दरम्यान आहे, म्हणून B-C-A किंवा A-C-B. यातलं दुसरं उदाहरण. डिस्टन्स LM बरोबर 11, डिस्टन्स MN बरोबर 12, डिस्टन्स NL बरोबर 8.
आता डिस्टन्स mn बरोबर 12 समीकरण 1 आणि डिस्टन्स lm अधिक डिस्टन्स nl बरोबर 11 अधिक 8 बरोबर 19 समीकरण 2. आता 1 आणि 2 वरून डिस्टन्स lm अधिक डिस्टन्स nl इज नॉट इक्वल टू डिस्टन्स mn. म्हणून बिंदू L हा बिंदू M आणि बिंदू N च्या दरम्यान नाही. हीच गोष्ट बिंदू M आणि बिंदू N यांच्या बाबतीत पण खरी आहे आणि म्हणून बिंदू LMN पैकी कोणताच बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान नाही. म्हणून बिंदू L, M व N एकरेषीय नाहीत. पुढचा प्रश्न, आकृती काढून प्रश्नांची उत्तरं द्या. जर R-S-T आणि लेंथ ST बरोबर 3.7, लेंथ RS बरोबर 2.5 तर लेंथ RT बरोबर किती? पहिल्यांदा आकृती काढूया. R-S-T म्हणून डिस्टन्स RS अधिक डिस्टन्स ST बरोबर डिस्टन्स RT. म्हणून 2.5 अधिक 3.7 बरोबर डिस्टन्स RT. म्हणून डिस्टन्स RT बरोबर 6.2. म्हणून लेंथ RT बरोबर 6.2. यानंतर बघूया रेषाखंड, किरण आणि रेषा. पहिल्यांदा रेषाखंड. बिंदू A, बिंदू B आणि या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड AB. रेषाखंड AB हे थोडक्यात रेख AB असं लिहितात आणि रेख AB म्हणजेच रेख BA. या ठिकाणी बिंदू A आणि बिंदू B यांना म्हणायचं रेख AB चे अंत्यबिंदू आणि रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतर म्हणजे त्या रेषाखंडाची लांबी म्हणजेच लेंथ AB बरोबर डिस्टन्स AB. यानंतर किरण. किरण AB. समजा A आणि B हे दोन भिन्न बिंदू आहेत. रेख AB वरील बिंदू आणि A-B-P असे सर्व बिंदू P यांचा संयोग संच म्हणजे किरण AB. या ठिकाणी बिंदू A ला किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात. यानंतर रेषा AB. किरण AB चा बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणांचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो तो म्हणजे रेषा AB हा बिंदू संच. रेख AB चा बिंदू संच हा रेषा AB च्या बिंदू संचांचा उपसंच आहे. यानंतर एकरूप रेषाखंड. जर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. या ठिकाणी जर लेंथ AB बरोबर लेंथ CD तर रेख AB एकरूप रेख CD. यानंतर रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म. एक म्हणजे परावर्तनता. रेख AB एकरूप रेख AB. दुसरं सममितता. जर रेख AB एकरूप रेख CD तर रेख CD एकरूप रेख AB. आणि तिसरं संक्रामकता. जर रेख AB एकरूप रेख CD आणि रेख CD एकरूप रेख EF तर रेख AB एकरूप रेख EF. यानंतर रेषाखंडाचा मध्यबिंदू. जर A-M-B आणि रेख AM एकरूप रेख MB तर M बिंदू हा रेख AB चा मध्यबिंदू आहे असं म्हणतात. लक्षात ठेवा, प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. यानंतर रेषाखंडांची तुलना. रेख AB ची लांबी रेख CD पेक्षा कमी असेल म्हणजेच जर लेंथ AB लेस दॅन लेंथ CD तर रेख AB लेस दॅन रेख CD किंवा रेख CD ग्रेटर दॅन रेख AB असं लिहितात. म्हणजेच रेषाखंडाचा लहान मोठेपणा हा त्यांच्या लांबीवर अवलंबून असतो. यानंतर रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता. दोन रेषाखंड, दोन किरण
किंवा एक किरण एक रेषाखंड यांना सामावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील तर ते दोन रेषाखंड, ते दोन किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड परस्परांना लंब आहेत असं म्हणतात. या ठिकाणी रेषा AB लंब रेषा CD म्हणून रेख AB लंब रेख CD. यानंतर बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. जर रेख CD लंब रेषा AB आणि बिंदू D हा रेषा AB वर असेल तर रेख CD च्या लांबीला बिंदू C चं रेषा AB पासूनचं अंतर असं म्हणतात. बिंदू D हा CD या लंबाचा लंबपाद आहे. जर लेंथ CD बरोबर A असेल तर C बिंदू रेषा AB पासून A या अंतरावर आहे असं म्हणतात. प्रश्न बघूया. या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिली आहे, ती बघा आणि खालील प्रश्नांची उत्तरं सांगा. किरण RP च्या विरुद्ध किरणाचं नाव सांगा. किरण RS किंवा किरण RT. किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच लिहा. किरण PQ. रेख PQ व रेख QR यांचा संयोग संच सांगा. रेख QR. रेख QR हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे? किरण QR व किरण RQ. तसंच किरण SQ, किरण TQ, किरण QS, किरण QT. R हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी सांगा. किरण RQ व किरण RT, किरण RS व किरण RP, किरण RS व किरण RQ. S हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही दोन किरण सांगा. किरण SR व किरण ST. किरण SP आणि किरण ST यांचा छेदसंच सांगा. बिंदू S. यानंतर बघूया सशर्त विधाने आणि व्यत्यास. जी विधानं जर तर रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधानं म्हणतात. सशर्त विधानातील जर ने सुरू होणारं विधान म्हणजे पूर्वार्ध किंवा पूर्वांग आणि तर ने सुरू होणारं विधान म्हणजे उत्तरांग किंवा उत्तरार्ध असे म्हणतात. एखादं सशर्त विधान दिलं असेल आणि त्यातील पूर्वांग आणि उत्तरांग यांची आपण अदलाबदल केली तर मिळणारं नवविधान हे मूळ विधानाचा व्यत्यास आहे असं म्हणतात. पण जर एखादं सशर्त विधान सत्य असेल तर त्याचा व्यत्यास हा सत्य असतोच असं नाही. म्हणजे काय बघा. जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम असते. हे झालं सशर्त विधान. आता ह्याचा व्यत्यास कसा होईल? जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असते. या उदाहरणात मूळ विधान सत्य आहे पण व्यत्यास असत्य आहे. दुसरं सशर्त विधान. जर एखादा चौकोन समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. ह्याचा व्यत्यास काय होईल? जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतील तर तो चौकोन समभुज असतो. या ठिकाणी मूळ विधान आणि त्याचा व्यत्यास हे दोन्हीही सत्य आहेत. यानंतर सिद्धता. ग्रीक गणिती युक्लिड यांनी प्रामुख्याने असं दाखवलं की काही स्वयंसिद्ध आणि सर्वमान्य विधानं गृहीतक म्हणून स्वीकारायची आणि असं जर केलं तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीनी नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात आणि सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय म्हणतात. युक्लिड यांनी मांडलेल्या गृहीतकांपैकी काही याप्रमाणे. एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते.
कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढता येतं. सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनांपेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. यानंतर सिद्धता. एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो आणि त्यासाठी जी तर्कशुद्ध मांडणी केली जाते त्याला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता म्हणतात. एखादं सशर्त विधान सत्य आहे असं आपल्याला सिद्ध करायचं असतं तेव्हा त्यातल्या पूर्वांगाला म्हणायचं पक्ष आणि उत्तरांगाला म्हणायचं साध्य. त्या सिद्धतेचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे प्रत्यक्ष आणि दुसरं म्हणजे अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये सुरुवातीला साध्य असत्य आहे असं गृहीत धरायचं. त्या आधारे केवळ तर्काच्या आणि आधी मान्य झालेल्या सत्यांच्या आधारे पायरी पायरीनी एका निष्कर्षापर्यंत पोचतात. हा निष्कर्ष आपल्याला माहित असलेल्या सत्य गुणधर्माशी किंवा पक्षाशी म्हणजेच दिलेल्या माहितीशी विसंगत असतो. त्यामुळे साध्य असत्य आहे हे मानणं चुकीचं आहे असा निष्कर्ष काढतात आणि साध्य सत्य आहे हे स्वीकारतात. यानंतर प्रश्न बघूया. खालील विधान जर तर रूपात लिहा. आयताचे कर्ण एकरूप असतात. उत्तर: जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. पुढचा प्रश्न. दिलेल्या विधानाचा व्यत्यास लिहा. दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. व्यत्यास. जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. पुढचा प्रश्न. पुढील विधानातील पक्ष व साध्य लिहा. जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील तर त्याचे तिन्ही कोन एकरूप असतात. पक्ष. त्रिकोण ABC मध्ये बाजू AB एकरूप बाजू BC एकरूप बाजू AC. साध्य. कोन A एकरूप कोन B एकरूप कोन C. पुढचा प्रश्न. दिलेल्या विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष साध्य लिहा. जर रेषीय जोडीतील कोन एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोन काटकोन असतो. पहिल्यांदा रेषा AD काढली, त्याला लंब किरण BC काढला. पक्ष. कोन ABC व कोन DBC हे रेषीय जोडीतील कोन असून कोन ABC एकरूप कोन DBC. साध्य. कोन ABC बरोबर 90 अंश व कोन DBC बरोबर 90 अंश.